ते रेड मध्ये कन्वर्ट झालं. ह्याचा अर्थ रेकॉर्डिंग सुरू झालेली. ठीक आहे. आता आपण पूर्वीच्या आपल्या याच्यामध्ये जाऊ, निम्बस मध्ये जाऊ आणि आपल्याला एक्झॅक्टली कशा प्रकारचा याचा उपयोग करायचा. आता जे काही पण आपण बोलू किंवा जे दाखवू त्याला ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होते. तर जीमेल मध्ये गेल्यावर असे तुम्हाला जे 9 डॉट्स दिसतात, त्या 9 डॉट मध्ये गुगलचे भरपूर प्रोडक्ट आहेत जे की आपण काही वापरतो आणि काही चांगले असून सुद्धा वापरत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा वर्ड लेटर टाईप करायचं असेल, आपण काय वापरतो? मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरतो, बरोबर आहे. आपण गुगल डॉक्स वापरत नाही. आपल्याला एखादा डाटा एंटर करायचा असेल तर आपण मायक्रोसॉफ्टचं एक्सेल वापरतो, गुगलची शीट्स वापरत नाही, बरोबर आहे. जर आपल्याला प्रेझेंटेशन करायचं असेल तर आपण काय वापरतो? मायक्रोसॉफ्टचं पॉवर पॉइंट वापरतो, गुगलचं स्लाइड वापरतो, बरोबर आहे. पण परीक्षा द्यायची असेल तर मायक्रोसॉफ्टला पर्याय नाही, पण ह्याच्याकडे पर्याय आहे गुगल फॉर्म्स. तुम्ही 4 जे नाव वापरले असतो, गुगल डॉक्स जे की पर्याय आहे मायक्रोसॉफ्ट वर्डला, गुगल शीट्स जे की पर्याय आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलला, गुगल स्लाइड्स आहे जे की पर्याय आहे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनला, आणि तिसरं गुगल फॉर्म जे आहे ज्याच्याचे पर्याय तिकडे नाही उपलब्ध आहे ते आपण वापरतो परीक्षा घ्यायला. ठीक आहे, आपल्याला काही फरक पडणार नाही. ते घेतो आपण परीक्षा घेण्याकरिता. अशा प्रकारचे आपण 4 हे वापरतो. आता त्याचा आणि ह्याच्यामध्ये फरक काय? मायक्रोसॉफ्ट मध्ये जर मी आता हे काम केलं असतं, डेस्कटॉपवर केलं असतं, माझं सगळी मेहनत वाया गेली असती, बरोबर आहे. कारण की ऑटोमॅटिकली सेव्ह होत नाही, ऑटोमॅटिकली उडून जातं. त्याच्यानंतर मला जर तुम्हाला बनवलं आणि मला ह्यांना द्यायचं आहे तर 4 वेळा मला फोन करून लोकांना सांगावं लागतं की हे मी पाठवतो बरं का, ही फाईल ओपन करा, ती नका करू, ही करा, ही जी ह्या तारखेची आहे, असं आपल्याला भरपूर काही त्यामध्ये कॉम्प्लिकेशन असतं. वर्ड मध्ये पण तसंच होतं. आपण वर्ड मध्ये फाईल बनवतो, मग ती कोणाला तरी पाठवतो, तो म्हणतो की माझ्याकडे पाठवतो, माझ्याकडे ओपन होत नाही, वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन एकच आहे की गुगलचे प्रोडक्ट वापरा. त्याचा फायदा कसा की गुगल डॉक्स असो, गुगल स्लाइड्स असो, गुगल शीट्स असो, ह्या एकदा तुम्ही बनवल्या तर ऑटोमॅटिकली आपण लोकांसोबत शेअर करू शकतो. म्हणजे जर तुम्हाला टीचरने सांगितलं, ऍज अ टीचर मुख्याध्यापक सांगितलं की आज तुम्हाला विद्यार्थ्यांची अटेंडन्स द्यायची आहे, घरी बसून द्यायची आहे, मोबाईलवर द्यायची आहे, तर गुगल शीट जे आहे त्याचं फक्त एक शेअर असतं. ते शेअर म्हणजे तुमच्या मेलवर शेअर केलं की जे तुम्हाला दिसतात तेच त्यांना दिसेल, तेच सगळ्यांना ऍट टाइम तेच दिसेल आणि ते ऑटोमॅटिकली सेव्ह होत जाईल आणि कोण त्याच्यावर काम करताय ते पण ऑटोमॅटिकली दिसत जाईल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला फायदा तुमच्याकडे इंटरनेट असेल तर तुम्ही गुगलचा डॉक्स वर्डच्या करता पर्याय, गुगलचं शीट्स एक्सेलला पर्याय, गुगलचं स्लाइड्स पॉवर पॉइंटला पर्याय आणि गुगल फॉर्म्स हा परीक्षा घेण्याकरता पर्याय पाहिजे. ठीक आहे. ह्याच्याशिवाय आता तुमच्याकडे मोठे मुलं आहेत, तुमच्याकडे जर त्या लेवलचा एखादा फॅकल्टी असेल, आम्ही आमच्या लेवलला वापरतो गुगल क्लासरूम, आपण वापरतो गुगल क्लासरूम मध्ये सेम असंच. त्याला वर्ग अ जर म्हटलं असेल, वर्ग 8वा अ, तर त्या गुगल क्लासरूम मध्ये नाव दिलं वर्ग 8वा अ, आणि त्याच्यामध्ये मग 2 गोष्टी ठरतील की समजा आपण टाइम टेबल बनवतो, त्या वर्गामध्ये सोमवारच्या दिवशी पहिले लेक्चर आहे तसं पाहिजे, दुसऱ्या लेक्चर पाहिजे, त्याचं टीचरचं नाव, मुलाचं नाव, दुसरं लेक्चर टीचरचं नाव, मुलाचं नाव, विषयाचं नाव, हे सगळं आपण जे इथे बनवतो ते बाहेर लावतो, त्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होऊ शकतात. पण त्याच्यासाठी साधारण अजून 2-3 तास वेगळे असतील जर खऱ्या अर्थाने मराठी शिकायचं असेल तर. पण मला वाटतं आजच्या तारखेला आपल्याकडे वेळ संधी असल्यामुळे आपण गुगल क्लासरूमच्या बाबतीत जास्त डिस्कस करू नाही. दुसरा असा पर्याय येतो की आपण जे शिकवतो ते मुलांना कशा प्रकारे दिसायला पाहिजे, आहे की नाही, कशा प्रकारे दिसतं. तर त्याच्यासाठी गुगलकडे वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये एक सगळ्यात शेवटी जर गेलात तुम्ही, इथे एक जॅमबोर्ड म्हणून दिसतो, JAMBORD. तर जॅमबोर्ड मी ओपन केलं, एक साधारणतः आपल्याकडे बोर्ड जो आहे हा फळा तयार झाला. ठीक आहे, हा एक फळा तयार झाला. आता मी थोड्या वेळ पूर्वी वापरला होता म्हणून इथे तुम्हाला काहीतरी दिसतंय. आता मी नवा फळा तयार केला, प्रत्येक टीचरचं वेगवेगळं असतं. आता याचा फायदा असा की मी ऍज अ टीचर इथे बसलो आणि इथे 10 मुलं बसतात आणि मी शिकवत असताना एखादा मुलगा बाबा तू ये आणि इथे काहीतरी लिहून दाखव बरं. पण आता प्रश्न असा की मुलगा इथं नाहीये,
तो दुसरीकडे कुठे बसणार. पण आपल्याला पाहिजे की त्याने पण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं, असं जर वाटत असेल तर तुम्ही असं वापरताय. तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी, ह्याचा जो आहे हा ओपन केल्यावर हा तुम्हाला शेअर करावा लागेल त्या मुलासोबत. हा इथे गेल्यावर तुम्हाला तो शेअर करावा लागेल त्या व्यक्तीसोबत, ज्याला तुम्हाला वाटते की जे मी आज शिकवतो आहे त्या बाबतीत काही फळा घेऊन लिहावं किंवा कॉन्ट्रीब्युट करावं. थोडक्यात हा एक फळा आहे ज्याचा की कलर ब्लॅकही असू शकतो, व्हाईट पण असू शकतो, ग्रीन पण असू शकतो. जो तुम्हाला कलर वापरायचा आहे तो तुम्ही कलर वापरू शकता. आणि जर जसं आपण पूर्ण लिहिलं तर फोडतो आणि दुसरा फळा सिलेक्ट करतो, तसंच तुम्हाला ते पण ऍड करता येईल. शेअर करताना तुम्हाला इथे ईमेल ऍड्रेस टाकायचे आहे. ईमेल ऍड्रेस टाकल्यावर ते तुम्हाला लिंक कॉपी करायची आहे आणि ते त्याला शेअर करायचं. तर ज्याला ज्याला ती लिंक शेअर झालेली आहे त्याच्यासमोर पण तो फळा दिसेल. जे तुम्ही दिसता ते त्याला दिसेल. तुम्ही जर सांगा की बेटा ह्याचं खरं उत्तर लिही, तर मुलगा पण त्याचं खरं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे. हे असे सगळे पर्याय आपल्याकडे उपलब्ध राहू शकतात. आता आपण इथे जर गेल्यावर हा माझा पहिला बोर्ड होता जे मी सकाळी एका क्लासमध्ये गेलो होतो तिथे वापरला होता. ठीक आहे. आता याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, बरोबर. मी लिहिलं कसं असेल हा एक प्रश्न आहे, लिहायचं कसं. ठीक आहे. आता तुमच्यासाठी मी नवीन एक घेतो आणि हा एक नवीन एक आपण इथे ओपन करूया. आता नवीन फळा पहिले होता तो मिटून टाकला, म्हणजे नवीन फळा. आता आपल्याला याच्यावर लिहायचं आहे. तर लिहिण्याकरता इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. इथे गेल्यावर मी घेईन आणि पेन सिलेक्ट करेन. हा माझा पेन. ठीक आहे. आणि ते त्याचे कलर, पेन आणि त्याचे कलर. आता एक लक्षात घ्या, जे काही पण आपण बोलतोय सध्या इथे रेड सुरू आहे म्हणजे त्याची रेकॉर्डिंग सुरू आहे. त्याची रेकॉर्डिंग सुरू आहे. पण ते अजून जर मी ते गुगल मीटच्या माध्यमातून शेअर केलं असतं तर हे कसं दिसलं असतं ते पण आपण करू. पण आता आपण तसं नाही करत आहे. आता आपण काय करतोय, फक्त आपल्या पुस्तक आहे पण ते व्हिडिओ बनतोय, नंतर त्याला आपण डाउनलोड करणार, एडिट करणार आणि नंतर आपण अपलोड करणार आहे. ठीक आहे. आता हे करत असताना मी इथे जातो आहे आणि एखादा पेनचा कलर सिलेक्ट करतोय लाल. ठीक आहे. आणि इथे लिहायचा प्रयत्न करतो. आता इथे मी लिहितो बरोबर. असंच करणार तुम्ही की नाही, की असंच करता, असंच करत असता की काही दुसरा काही वापर करता. ते जॅमबोर्ड नाही किंवा कुठल्याही ह्याचा करत असाल, पण लिहायचं जर असेल तर तुम्ही असं माऊसने सुद्धा करता, हो की नाही. लिहायसाठी आता मी लिहायसाठी काय केलं, हा माऊस घेतला, माऊसच्या इथून वेलकम टू ट्रेनिंग असं लिहायचं. तुम्ही माऊस घेतोय त्याला दाबून ठेवताय तसं करताय. त्याला दुसरा एक पर्याय जो आहे त्याला आपण पेन टॅबलेट म्हणतो. ठीक आहे. पेन टॅबलेट म्हणजे हा की अशा प्रकारचे टॅबलेट आहे जिथे डॉट्स आहेत. त्या डॉटच्या एरियामध्ये तो सेन्सिटिव्ह होतो. त्याच्या दरम्यान तुम्ही जर काही लिहिलं तर ते ऑटोमॅटिकली स्क्रीनवर दिसतं. जे माझं व्यक्तिगत घेतलेलं आहे मी, शिकवायचं भारी शौक असल्यामुळे. त्याच्यामध्ये एक पेन टॅबलेट येतो, त्याच्यानंतर एक पेन येतो, पेनला बॅटरीची गरज नाही आणि वायर, त्याला बॅटरीची गरज नाही. त्याची नीट जर खराब झाली पडली ठीक आहे. आता ह्यानी आणि त्यांनी ओळखायसाठी काय करायचं आपल्याला, की साधी एक आपल्या मोबाईलची जशी वायर असते सेम वायर अशा प्रकारे याला कनेक्ट केलं, त्यानंतर त्याला इथे कनेक्ट केलं. आता ह्याने ह्याला कनेक्ट झालेला. बाय डिफॉल्ट जर मी फर्स्ट टाइम घेतोय याला त्यावेळेस बाय डिफॉल्ट हा माऊस म्हणून ऍड करतो. पण ह्याचं जर पूर्ण फंक्शन जर पाहिजे असेल तर त्यासाठी ह्याचे ड्रायव्हर्स येतात Qualcommच्या वेबसाईटवर, ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण फुल फंक्शन मध्ये आपल्याला वापरू शकतो. आता मी इथपर्यंत लिहिलं, पण मला आता इथं पुढे जर लिहायचं असेल मला फक्त या स्लेटवर जायचं आहे.
आपण डायरेक्टली याच्यावर वापरू. ठीक आहे. तर ह्याचा हा एक उपयोग होतो. आता पुढे पण आपण सांगतो, हा माझा लिहिणं झालं. पुढचा आता शिकवायचा आहे, मग पुन्हा इथे जाईल, तिसरा फळा सुरू झाला. ठीक आहे. मागचे ते ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होत गेलं. पुन्हा मी इथे लिहायला सुरुवात केलं. ठीक आहे. रेकॉर्डिंग सुरू आहे. पुढे आपण गेलो, हा संपूर्ण झालं. पुढे गेलो. क्लिअर. अशा प्रकारे आपण जे आपल्याला शिकवायचं आहे ते शिकवत जायचं आणि जे बाकीचं पूर्वीचं होतं ते ऑटोमॅटिकली सेव्ह करून राहिलं. आजच्यासाठी नाही, नेहमीसाठी. जोपर्यंत तुमचं जीमेल अकाउंट आहे तेव्हापर्यंत ते सेव्ह होत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याचा उपयोग करतो. पण मी साधारणतः ह्याचा उपयोग करत नाही, मी दुसऱ्या गोष्टीचा उपयोग करतो, ते पण मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन. तर हा जॅमबोर्डचा आपण पहिला असा उपयोग करतो. दुसरा, आपण आता गुगल मीट जर घेत असू, त्याचा जॅमबोर्ड बंद करतो आणि आपल्याला गुगल मीट जर घ्यायची असेल तर एक तर आपण इथून सुरू करू शकतो गुगलची मीट, किंवा आपण इथून जायचं, इथून जाऊन गुगल मीटचं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं. न्यू मीटिंग घेतली, आणि मीटिंग इथे सुरू केली. ऑटोमॅटिकली कॅमेरा घेईल आणि माईकचं घेईल. जॉईन किंवा प्रेझेंट. जर दुसऱ्यांना आपल्याला इन्व्हाइट करायचं असेल तो आपल्या इथे कॉपी लिंक मागतोय, त्याचे जायचं, कॉपी लिंक करायचं आणि ती दुसऱ्यांसोबत व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून सेव्ह करायची, म्हणजे तो पण त्यामध्ये भाग घेऊ शकतो. ठीक आहे. हे झाल्यावर इथे ओपन केलं, इथे सध्या तुम्हाला पार्टिसिपेशन दिसेल, फक्त एक मीच दिसतोय, कारण की बाकीच्यांना मी लिंक पाठवले किंवा जॉईन करून घेतलं. जसं जॉईन करेल त्यावेळेस एक एक लोक यायला लागले. ठीक आहे. आता ही फक्त मीटिंग सुरू झालेली आहे, पण याच्यामध्ये कोणी आलेला नाही आहे किंवा ह्याच्यातून आपण काही शेअर केलेलं नाही. ठीक आहे. तर आपण पहिली गोष्ट ते इन्व्हाइट करणे. इन्व्हाइट करण्याच्या वेळी पण ते इन्व्हिटेशन लिंक पण व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून त्यांना इन्व्हाइट करू शकतो, जॉईन करू शकतो. दुसरं की आपल्याला आपण झालं, आता आपल्याला प्रेझेंट करायचं, आपल्याला प्रत्यक्ष शिकवायचं आहे, तर त्यामध्ये आपल्याला तिथे ऑप्शन आहे तो प्रेझेंट नाव. पुन्हा जसं निंबस मध्ये 3 स्क्रीन आलं, ते एंटायर स्क्रीन, टॅब किंवा काय, ते पुन्हा 3 ऑप्शन विचारेल. पुन्हा मी म्हणेन की युअर एंटायर स्क्रीन, तिथे एंटायर स्क्रीन दिसेल. ठीक आहे. एंटायर स्क्रीन झाल्यावर पुन्हा एकदा त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे शेअर ऑप्शन सुरू होतं आणि हे शेअर ऑप्शन घेतल्यावर त्याला शेअर करणं सुरू करायचं. आता तिथे ते 1 होतं, आता ते 2 होऊन जातील. एक मी ऍज अटेंडिंग आणि दुसरं ऍज ए प्रेझेंटर. आता हे प्रेझेंटेशन सुरू. यू आर प्रेझेंटिंग युअर स्क्रीन. जे काही माझ्या स्क्रीनवर आहे त्याला प्रेझेंट करायला त्याने सुरुवात केलेली आहे. आता मी त्याला दाखवेल की मला नेमकं काय दाखवायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला त्याच्यावरनं माझी ही वेबसाईट दाखवायची आहे. थोड्या वेळासाठी मी त्याला एक वेबसाईट दाखवली. ठीक आहे. हे दाखवून दिलं. त्याच्यानंतर जर समजा मला माझं दुसरं एक आहे, एक वन नोट म्हणून येतं मायक्रोसॉफ्टचं, जे पण आपण जॅमबोर्डच्या ऐवजी वापरू शकतो. त्याला वन नोट फॉर विंडोज म्हणतात. ह्याची खासियत आता ही आहे, हे माझं ऍक्च्युअली मी टीचिंग करतो ना, मग ते मी वेगवेगळे कलरने घेतलेलं आहे, काहीतरी शिकवलेलं आहे. तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मुलांना शिकवतो. त्यामध्ये आमचा एक विषय आहे बेसिक थर्मोडायनामिक्स, जो मी 3rd सेमेस्टरच्या मुलांना शिकवतो, सेकंड इयरच्या. तर ह्याच्यामध्ये पहिले असतं पुस्तक म्हणजे माझा विषय. माझा पहिला विषयाचं नाव आहे बेसिक थर्मोडायनामिक्स. माझ्या दुसऱ्या विषयाचं नाव आहे आरएसी म्हणजे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, हे पण मी शिकवतो. तिसरा मग आरएसी 2 म्हणजे दुसऱ्या सेक्शनला शिकवतो.
ठीक आहे. त्याच्यानंतर मला डिजिटल मार्केटिंगवर काही लिहायचं तर मला पुस्तक लिहायचं, डिजिटल मार्केटिंगचं घेतलं. ठीक आहे. अशा प्रकारे हे मला पुस्तक जे असेल मेन ते त्याला पहिलं नाव दिलं. मग त्याच्यानंतर दिले नाव. फॉर एक्झाम्पल आता मी जातोय बेसिक थर्मोडायनामिक्स मध्ये. बेसिक थर्मोडायनामिक्स, तर बेसिक थर्मोडायनामिक्स मध्ये मी वेगवेगळे चॅप्टर्स घेतले. ठीक आहे ना. तर पहिल्या चॅप्टरचं नाव दिलं इंट्रोडक्शन टू थर्मोडायनामिक्स, म्हणजे पहिला जो क्लास त्याचं आपण इंट्रोडक्शन दिलं की नाही, तर त्याला नाव दिलं मी इंट्रोडक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर होता इंट्रोडक्शन टू थर्मोडायनामिक्स, त्याचं हे लेक्चर. ठीक आहे. म्हणजे पहिले पुस्तक, पुस्तकच्या नंतर ते चॅप्टर, ते चॅप्टरच्या नंतर पेजेस. तर पेजेस मग 1 2 3 10 20 किती बनवू शकतात, बरोबर की नाही. तर आता समजा मी हे जर सुरू केलं तर आता ह्याचे मी किती पानं शिकवलेत, इथपर्यंत मी शिकवलं त्याचं. ठीक आहे. चला तर पुढचं जर पान जर घेतलं थर्मोडायनामिक स्टेट, हाँ सर जी, ये कौन सा स्कूल, माध्यमिक कन्या, ये काला मारुति जो बोलते हैं ना, हाँ अंजुमन के बाजू में. ठीक है, हो जाएगा. त्यानंतर थर्मोडायनामिक प्रोसेसेस. आता हे जे मी घेतलेलं पूर्ण ह्याच्यामध्ये ते दिसतं, एका खाली आपण जे काय ते शिकवायचं कसं. तर हे शिकवायसाठी माझ्याकडे जर पेन टॅब जर असेल तर मी ह्याचा उपयोग करेन आणि इथे ड्रॉ मध्ये जाईल. ठीक आहे. ह्याचा उपयोग मी माऊसचा करायचा ह्याचा पण करू शकतो. इथे गेलो आणि ड्रॉ म्हणून घेतलं. ड्रॉ म्हणून गेल्यावर पेन सिलेक्ट केला. ठीक आहे. पेन सिलेक्ट केल्यावर इथे लिहायला सुरुवात केली. जे मी इथे लिहितोय तुमच्या मोबाईल मध्ये पण वन नोट आहे, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये वन नोट असतं. तर जसं आपण इथे लिहितो तसंच आपण त्याच्यावर दिसायला लागतो. त्याचा फायदा वन नोटचा एक आहे की आपण जे शिकवतो ह्याचं आपण एकतर हे रेकॉर्डिंग सुरूच आहे, रेकॉर्डिंगला आपण युट्यूबवर टाकू शकतो, किंवा जर आपल्याला नोट्स म्हणून द्यायचं असेल, हेच आपण फळ्यावर लिहिल्यासारखं आता मी लिहिलं तर मला त्याचं नोट्स म्हणून द्यायचं असेल त्याला पीडीएफ मध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट करायचं. पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचं आणि ते पीडीएफ म्हणून दोन्ही पर्याय. शिकवलेले नोट्स त्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचं आणि पीडीएफ मधून त्याला शेअर करायचं. तुम्हाला ह्याच्या माध्यमातून जर कोणती एखादी फाईल जर शेअर दाखवायची असेल वन मधून, ते पण तुम्ही दाखवू शकता. पीडीएफ ची पण फाईल दाखवू शकता. जसं मी इन्सर्ट गेलो, इन्सर्ट केल्यावर तुम्हाला काय इन्सर्ट करायचं आहे ते देतं. समजा ऑनलाईन व्हिडिओ एखादा असेल तर आपण त्याच्यामध्ये बघूया. एखादी लिंक असेल ती आपण त्याच्यामध्ये टाकू शकू, एखादी फाईल आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकू, पिक्चर्स त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकू. आता मी फाईल घेतो एखादी, अटॅचमेंट. तर आपल्याकडे एखादी फाईल जर ओपन असेल तर आपण याच्यामध्ये डायरेक्टली जातो. ओके. तर हा एक पर्याय होतो की गुगल मीट ओपन करायची, गुगल मीट मध्ये आपण अशा प्रकारचे जे आपल्याकडे म्हणलेलं आहे ते आपण शेअर करायचं. वन नोट शेअर करा, पीडीएफ फाईल शेअर करा, जे काही पण तुम्हाला शेअर करायचं आहे ते तुम्ही शेअर करा. आता हे पूर्ण झाल्यावर आता समजा आपली मीटिंग संपली. हो, व्हीसी रेकॉर्डर करायचं. पण मी पर्याय तेच सांगितलं, हे करायचं तर निम्मच, मोबाईल असेल तर व्हीसी. ठीक आहे. आता हे संपलं, मला वाटतं की माझा क्लास संपला. थँक्यू. ह्याच्यानंतर मी जाईल, डबल क्लिक करेल त्याला आणि 19 मिनिटाची त्यांनी रेकॉर्डिंग केली.